श्री पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय पंढरपूर आज 27 फेब्रुवारी या दिवशी आपण इथे जमलेलो आहोत। सर्वात प्रथम तर मी तुम्हा सर्वांना मराठी गौरव दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। आज 27 फेब्रुवारी रोजी सगळ्यांच्याच ओळखीचे किंवा शिरवाडकर म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचे कुसुमाग्रज यांची जयंती असते, त्याबद्दल हा दिवस मराठी गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। मराठी ही केवळ भाषाच नव्हे तर आपल्या परंपरा, आपली संस्कृती आणि आपली अस्मिता जपणारे हे साधन आहे। संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीतून, संत तुकारामांनी त्यांच्या अभंगातून आणि अनेक संतांनी त्यांच्या लेखनातून मराठीला एक आध्यात्मिक स्थान मिळवून दिलेले आहे। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील स्वातंत्र्याची स्वराज्य उभारताना मराठी भाषेला प्रथम स्थान दिलेले आहे। मराठी साहित्याबद्दल जर विचार करायचं म्हटलं तर मराठी ही भाषा खूप समृद्ध आहे। मराठी साहित्यामध्ये कथा, कादंबरी, जीवन प्रवास, नाटक असे विविध साहित्य मिळून मराठी साहित्य बनते। तसेच आपल्या मराठी भाषेचे थोर साहित्य पु ल देशपांडे, वि स खांडेकर आणि अनेक साहित्यिकांनी त्यांच्या साहित्यातून मराठी भाषेला एक सुवर्णयुग दिलेले आहे। आजच्या जागतिकीकरणाच्या मागे आपण इंग्रजी आणि इतर भाषांच्या म्हणजे शिकण्याच्या ह्याच्यात आहोत, पण ते महत्त्वाचे आहे, पण त्यामागे आपल्या मराठी भाषेला न विसरता त्याचा सन्मान करणे ही तितकेच महत्त्वाचे आहे। आपल्या दैनंदिन जीवनात मराठीचा वापर वाढवणे, तसेच आपल्या घरातील लहान मुलांना मराठी वापरण्याचे प्रोत्साहन देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे। भाषा ही समाजाची आत्मा असते। भाषा टिकली तर संस्कृती टिकते, संस्कृती टिकली तर आपले अस्तित्व टिकते। त्यामुळेच आजच्या दिवशी आपण मराठी भाषेचा सन्मान करूया आणि तिच्या संवर्धन करत पुढील पिढीपर्यंत तिचा वारसा पोचवूया। तर आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त याची शपथ घेतो की मराठी भाषा ही माझी मातृभाषा आहे, मी तिचा सदैव सन्मान करेन आणि तिच्या संवर्धनासाठी आयुष्यभर प्रयत्नशील राहील। धन्यवाद। एवढे बोलून मी माझ्या धन्यवाद सर। यानंतर महानवर मॅडम